बिफोर स्टार्टिंग विथ शिगेला आधी ना काही प्रश्न कॉलेरा रिलेटेड बघून घेऊयात. कॉलेरामध्ये काय काय होतं हे सगळं लक्षात आहे का तुझ्या बघ. नंतर विब्रिओ कॉलेरा, वाय डज विब्रिओ कॉलेरा फॉर्म येलो कॉलनीज ऑन TCBS आगर, कारण की ते सुक्रोजला फर्मेंट करतं आणि मग ते pH ह्याचं बदलतं आणि अगारचं pH बदलतं आणि येलो कलर दिसतो. वाय इज ओके. तरी बघितलं सुक्रोज फर्मेंटेशन प्रोड्युसेस ॲसिड, त्याच्यामुळे pH इंडिकेटर इन TCBS चेंजेस टू येलो. While non-sucrose fermenters like parahemolyticus they remain green. नंतर why is ORS more important than antibiotics in cholera? कारण की कॉलेरामध्ये सगळ्यात जास्त वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्सचा लॉस आहे, तो रिकवर करण्यासाठी ORS देणं गरजेचं आहे. पेशंट डाईज इन कॉलेरा मेनली ड्यू टू मॅसिव्ह वॉटर इलेक्ट्रोलाइट लॉस. आणि सो इमिडिएट डेंजर इज ऑफ डिहायड्रेशन, हायपोव्हॉलेमिक शॉक, मेटाबॉलिक ॲसिडोसिस. अँटीबायोटिक ओनली जर दिलं तर इट विल शॉर्टन द ड्युरेशन, रेड्यूस बॅक्टेरियल शेडिंग आणि दे डू नॉट इमिडिएटली करेक्ट द डिहायड्रेशन. नेक्स्ट प्रश्न काय की कॅनागावा फिनॉमिनन काय आहे आणि व्हॉट डज इट सिग्निफाय. कॅनागावा फिनॉमिननमध्ये ना आपण जे हिमोलायटिक ह्युमनचे जे कॉलेरावाले बॅक्टेरिया आहेत, विब्रिओ कॉलेरा आहेत, ते त्यांना आपण सेपरेट करत असतो. असं समथिंग काहीतरी आहे ते. लेट अस डिस्कस दॅट. तर कॅनागावा फिनॉमिननमध्ये हिमोलायसिस प्रोड्यूस बाय पॅथोजेनिक विब्रिओ पॅराहिमोलायटिकस, ठीक आहे, नॉट विब्रिओ कॉलेरे बट विब्रिओ पॅराहिमोलायटिकस स्ट्रेन्स ऑन वॅगॅट्सुमा अगर. म्हणजे या पॅराहिमोलायटिकसला वॅगॅट्सुमा अगरवरती आणलं तर ते काय करणार, RBCचं लायसिस करणार आणि हे जे विब्रिओ पॅराहिमोलायटिकसचे आहेत तर ते ह्युमन पॅथोजेनिक स्ट्रेन्स आहेत, ते हीट स्टेबल हिमोलायसिन आणि बीटा हिमोलायसिस करतात. एन्व्हायरमेंटल स्ट्रेन्स असं हिमोलायसिस करत नाही. सो इट सिग्निफाईज दॅट pathogenic potential virulence is signified from this Kanagawa method. आणि इट इज अबाउट पॅराहिमोलायटिकस. नंतर आता शिगेला आणि कॉलेराला डिफरन्शिएट करायचं. तर बिफोर स्टार्टिंग विथ शिगेला आपण ह्याचं जाणून घेणं, ओव्हरऑल आयडिया घेऊया डिफरन्शिएशन करून. तर कॉलेरा आणि शिगेला मेकॅनिझम, इंट्रोटॉक्सिन मिडिएटेड सिक्रेशन, इन्वेजन ऑफ द कॉलोनिक म्युकोजा, स्मॉल इंटेस्टाइन, कोलॉन, टाइप ऑफ डायरिया, वॉटरी राइस वॉटर स्टूल, ब्लड प्लस म्युकस डिसेंट्री, इन्फ्लेमेशन मिनिमल, सिवियर इन्फ्लेमेशन इन शिगेला, स्टूल cells are few or no pus cells in cholera but many pus cells and RBCs in shigella. Main pathology is fluid secretion in cholera and ulceration and mucosal destruction in shigella. Fever is mild or absent in cholera and common in shigella. Dehydration is severe in cholera and moderate in shigella. कॉलेरा सिक्रेटरी डायरिया आहे आणि शिगेला इन्वेसिव्ह इन्फ्लेमेटरी डायरिया आहे. आता आपण प्रॉपरली शिगेलाच्या ह्याच्यामध्ये जायला हवं. शिगेलाचे डिटेल्स बघून घेऊयात. हां, इथं एकदा पॅराहिमोलायटिकस व्हिडिओचं पण बघून घ्या. सो शिगेला नाव लेट सेंटर शिगोलोसिस बॅसिलरी डिसेंट्री म्हणतो आपण त्याला, विच इज कॉस्ड बाय शिगेला. एक पोरगा पाणीपुरी खातो फ्रॉम रोड साईड इथं मंजिरीच्या बाजूला, 2-3 दिवसामध्ये फीवर, क्रॅम्स, ब्लड म्युकस डेव्हलप होतात. टेनिसमस पण डेव्हलप होतं. काय असतं टेनिसमस ते आता कमेंट्समध्ये लिही. दिस इज नॉट वॉटरी डायरिया एनिमोर, दिस इज डिसेंट्री, म्हणजे इन्फ्लेमेटरी इन्वेसिव्ह डायरिया विथ ब्लड आलेला आहे. शिगेलामध्ये काय होतं, शिगेला डझंट जस्ट स्टे इन द ल्युमेन, ते काय करतं कॉलनिक म्युकोजामध्ये इन्वेड करतं, अल्सरेशन, इन्फ्लेमेशन, ब्लिडिंग, पस डेव्हलप करतं. त्याच्यामुळे स्टूलमध्ये ना ब्लड, पस सेल्स आणि इन्फ्लेमेटरी एक्झुडेट येतो. हां, तर शिगेला इज सो इन्फेक्शियस का आहे, कारण की याचा इन्फेक्टिव्ह डोस ओनली 10 to 100 बॅसिला असतो. इतक्या कमी इन्फेक्टिव्ह डोसमध्ये सुद्धा शिगेला जो आहे तर तो इन्फेक्शियस आहे. तर बिकॉज एवढं लो डोसमध्ये का, कारण की बिकॉज शिगेला सर्वाइव्ह गॅस्ट्रिक ॲसिड व्हेरी वेल, त्याच्यामुळे त्याचा कमी मात्रामध्ये पण आपल्यामध्ये डिसीज कॉज करतो. सो इवन टायनी इनॉक्युलम रिचेस कॉलम अलाइव. आणि शिगाटॉक्सिन, व्हॉट डज इट डू, प्रोड्यूस्ड मेनली बाय शिगेला डिसेंट्री टाइप 1. इट कॉजेस म्युकोजल डॅमेज, एंडोथेलियल इंजुरी, हिमोलायटिक युरेमिक डिसीज, ठीक आहे. कोण कॉज करते हे, शिगेला डिसेंट्री टाइप 1 आणि दॅट कॅन लीड टू हिमोलायटिक अनिमिया, थ्रोम्बोसाइटोपिनिया, रिनल फेलियर. HUS ते ट्रायड आहे, सेम प्रिन्सिपल ॲज EHEC व्हिरोटॉक्सिन, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, शिगाटॉक्सिन कोण प्रोड्यूस करते आणि काय डॅमेज होत आहे हे बघितलं. आता शिगेलाचा लॅब डायग्नोसिस बघायचं. स्टूल मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला प्लेंटिपस सेल, RBC, नॉन मोटाईल बॅसिला दिसणार आहेत. दिस स्क्रीन्स इन्वेसिव्ह डिसेंट्री, बॅसिलरी डिसेंट्री. आणि कल्चर फाइंडिंग्स ऑन मॅकॉन अगर आपल्याला नॉन लॅक्टोज फर्मेंटिंग पेल कॉलनीज मिळतील आणि XLD वरती आपल्याला रेड कॉलनीज मिळतील. XLD अगरवरती आपल्याला बुकमध्ये XLD कॉलनीज, रेड XLD कॉलनीज दाखवले, ठीक आहे. बघितलं रेड कॉलनीज. बायोकेमिकल डिफरन्स, ऑल शिगेला जे आहेत तर ऑक्सिडेज निगेटिव्ह आणि कॅटलिस्ट पॉझिटिव्ह असतात, ठीक आहे. आधी आपण कॉलेराबद्दल काय बघितलं होतं, विब्रिओ कॉलेरा जो आहे तो ऑक्सिडेज पॉझिटिव्ह होता आणि शिगेला ऑक्सिडेज निगेटिव्ह आहे, ऑल शिगेला. बट शिगेला डिसेंट्री डज नॉट फर्मेंट मॅनिटॉल, अदर्स फर्मेंट मॅनिटॉल, ठीक आहे. फर्मेंटेशनचा डिफरन्स आहे. डिसेंट्री हा फर्मेंट करत नाही. ट्रीटमेंट मोस्ट ऑफ द टाइम्स हे सेल्फ लिमिटिंग असतं. मेन ट्रीटमेंट ORS आहे. सिव्हिअर केसेसमध्ये सिप्रोफ्लॉक्सासिन द्यायचं. नंतर शिगेलाबद्दल काय की ब्लड म्युकस स्टूल आहे, इन्वेसिव्ह आहे, लो इन्फेक्टिव्ह डोस लागतो, कारण की ते गॅस्ट्रिक ॲसिडला सर्वाइव्ह करतं. नॉन लॅक्टोज फर्मेंटर ऑन मॅकॉन अगर आणि रेड XLD कॉलनीज. सो वाय कॅन शिगेला कॉज इंक्रीज, वाय कॅन शिगेला कॉज डिसीज विथ सच लो इन्फेक्टिव्ह डोस बघितलं आपण आणि डिफरन्स बिटवीन हे पण बघितलं, ठीक आहे. तर हे दुसऱ्या प्रश्नाचं एकदा उत्तर बघ. ॲसिड रेसिस्टंट आहे. सो इवन 10 ते 100 बॅसिल आहे, ते ॲसिडला सर्वाइव्ह करतात आणि कोलॉनमध्ये जाऊन म्युकोजाला इन्वेड करतात. नेक्स्ट आता काय बघायचं आहे आपल्याला, तर शिगेलाचं पॅथोजेनेसिस अजून एकदा बघायचं आणि ठीक आहे. जेव्हा डिसेंट्री होते तेव्हा नेमकं काय होतं, तर नॉर्मली आपला जो कोलॉनचा म्युकोजा असतो तो स्मूथ असतो, म्युकस कवर्ड असतो आणि वॉटर पीसफुली ॲब्झॉर्ब करत असतो. म्हणजे बॅक्टेरिया म्युकोजाला इन्वेड करतो, इन्फ्लेमेशन होतं, अल्सर होतं, कॅपिलरी डॅमेज होतं, ब्लड, पस, म्युकस हे सगळं पॉटीमध्ये येतं आणि दॅट इज डिसेंट्री. सो इट इज इन्फ्लेमेटरी इन्वेसिव्ह डायरिया विथ ब्लड और असू शकतं म्युकस, ठीक आहे. शिगेला जे आहे द मोस्ट अग्रेसिव्ह एंटेरिक पॅथोजन आहे, मोस्ट अग्रेसिव्ह का म्हणजे शिगेला इज मोस्ट पोटेंट पॅथोजन अमंग एंटेरिक पॅथोजन बिकॉज काही इन्फेक्टिव्ह डोस लागतो, ॲसिड रेसिस्टंट, हायली इन्वेसिव्ह टॉक्सिन प्रोडक्शन, ठीक आहे. बघितलं आपण. रोड टू कोलॉन कसं, कंटॅमिनेटेड पाणीपुरी एंटर्स युअर माउथ, नंतर मोस्ट बॅक्टेरिया डाय इन स्टमक. पण शिगेला मी तर लईच अवघड आहे बोलतो मी, तुझा ॲसिड सर्वाइव्ह करणार, मग तो कॉलनमध्ये जाणार. शिगेला हाऊ इट इन्वेट्स डज नॉट मेनली ॲक्ट बाय टॉक्सिन लाईक कॉलेरा, ठीक आहे. जसा कॉलेरा टॉक्सिन सिक्रेट करून तो एंट्री आणि ते सेलमध्ये एंट्री आणि त्या सेलला बाइंडिंग करायचं ना म्युकोजाला, तसं हे नाही करत. इट फिजिकली इन्वेट्स द म्युकोजल सेल, स्पेशली एम सेल्स आणि कोलोनिक एपिथेलियल सेल्स. Virulence marker antigens VMA काय असतात, how does Shigella enter the cell using special outer membrane proteins. These proteins help attachment, penetration, intracellular spread and these are called virulence marker antigens असतात Shigella. So these are like keys to unlock the epithelial cell. And what happens after invasion, once inside bacteria multiply, cells die, ulcer form, neutrophil rush in, as a result bleeding, pus, inflammation that explains abdominal cramp, tenesmus आणि bloody stool. Tenesmus काय आहे बघ बरं एकदाच. A feeling of being unable to rectal emptying. Empty large bowel even if there is no stool. This feeling of incomplete defecation. अच्छा, म्हणजे त्यांनी पॉटी केली आहे पण तरी पण असं वाटतं की नाही मी माझी पॉटी नाही झाली, दॅट इज टेनिसमस.
इन्फ्लेमेशनमुळे होतं आहे. वाय स्टूल्स आर स्कॅन्टी बट फ्रिक्वेंट, कारण की इन्फेक्शन इन कॉलन आहे, नॉट स्मॉल इंटेस्टाइन. कॉलन मेनली स्टोर्स द फीसेस, सो इन्फ्लेम्ड रेक्टम जे ना कॉन्स्टंटली सिग्नल्स नीड टू पास द स्टूल. दिस पेनफुल अर्ज इज टेनिसमस. आत्ताच बघितलं. क्लासिक डिसेंट्री आहे की स्मॉल व्हॉल्यूम स्टूल्स हे कॉन्स्टंटली मोर फ्रिक्वेंटली चालतात. याचं कारण आहे की इन्फेक्शन जे आहे ते कॉलनमधलं, तिथं इन्फ्लेमेशन झालं आहे, मग रेक्टम इन्फ्लेम झाला आहे आणि तो कॉन्स्टंटली सिग्नल करतो की नीड टू पास द स्टूल, नीड टू पास द स्टूल. ठीक आहे. आणि हा पेनफुल अर्ज आहे. तर शिगा टॉक्सिन जो आहे तर मेनली प्रोड्यूस बाय शिगेला डिसेंट्री टाइप 1. दिस टॉक्सिन हॅज एंटरोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक, सायटोटॉक्सिक ॲक्शन. न्यूरोटॉक्सिसिटी आपल्याला बघितलं होतं आपण आधी जेव्हा बघितलं होतं तेव्हा न्यूरोटॉक्सिसिटी ना ते वेगळी गोष्ट होती. आम्ही ते पडते बाय सीजर्स आणि न्यूरोटॉक्सिसिटीचं रिलेशन आहे. टॉक्सिन जो आहे तर तो ब्लड वेसलला डॅमेज करतो, स्पेशली CNS वेसल्स. मग न्यूरोलॉजिकल सिम्टम्स आर सेकंडरी. चिल्ड्रन मे डेव्हलप सीजर आणि टॉक्सिक एन्सेफॅलोपॅथी. नंतर एंटरोटॉक्सिसिटी शिगेला ऑल्सो प्रोड्यूस हे शेड 1 शेड 2. मग हे जे टॉक्सिन आहेत ना हे शिगेलाचे एंटरोटॉक्सिन जे आहेत ना तर ते एपिथेलियल फंक्शनला डॅमेज करणार, इन्फ्लेमेशन करणार, वॉटरी कंपोनंट ऑफ डायरियाला कॉज करणार आहे. आणि काय होणार, इट्स इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट काय की अर्ली डिसीज मे स्टार्ट वॉटरी बट देन बिकम ब्लडी आफ्टर इन्व्हेजन. एंटरोटॉक्सिसिटी आपण हे बेसिकली कोणाबद्दल बोलतोय, आपण ह्या शिगा टॉक्सिनबद्दल बोलतोय. तर हे न्यूरोटॉक्सिसिटीवाला आहे. एंटरोटॉक्सिसिटीचं पण काम आहे त्याचं. आणि सायटोटॉक्सिसिटी HUS कनेक्शन. शिगा टॉक्सिन एंडोथेलियल सेलला डॅमेज करणार, स्पेशली इन किडनी. मग तिथे मायक्रोथ्रोम्बाय, RBC डिस्ट्रक्शन, प्लेटलेट कन्झम्पशन, रिनल इंजुरी होणार आणि HUS होणार. सो स्पेसिफिक ट्रायड आणि जस्ट सेम ॲज EHEC वेरोटॉक्सिन सारखं. लॅब डायग्नोसिसमध्ये आपण बघितलं होतं, मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला काय दिसणार. ठीक आहे. कल्चर मीडिया मॅककॉन्की आणि XLD आधारवरती काय दिसणार आपण बघितलं. नंतर बायोकेमिकल डिफरन्शिएशन कसं करायचं. मोस्ट शिगेला मॅनिटॉल फर्मेंटर असतात, पण जे साल्मोनेला शिगेला डिसेंट्री आहे तर ते मॅनिटॉलला फर्मेंट करत नाही, पण मोस्ट शिगेला करतात. ॲग्लुटिनेशन टेस्टमध्ये काय स्पेसिफिक अँटीसेरा इन द अँटीजन ऑन द शिगेला डिसेंट्री used to identify the species. रिमेंबर करायचं. शिगेला क्लासिफिकेशन इज मेनली बेस्ड ऑन सिरोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. यासाठी बघायचं नाही. शिगेला क्लासिफिकेशन इज मेनली बेस्ड ऑन सिरोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री आणि द ॲग्लुटिनेशन टेस्ट इज ड्यू टू ओ अँटीजन. ते अँटीसेरा स्पेसिफिक अँटीसेराला बाइंड करतं आणि यूज टू आयडेंटिफाय स्पेशीज. ॲग्लुटिनेशन टेस्ट. नंतर ट्रीटमेंट सेल्फ लिमिटिंग आहे. ORS द्यायचं, अँटीबायोटिक रिझप्ट फॉर सिव्हिअर डिसीज, चिल्ड्रन कॉम्प्लिकेटेड केसेस, सिप्रोफ्लॉक्सासिन आणि TMP SNX द्यायचं. बाय नो प्रोफायलॅक्सिस अँटीबायोटिक्स बिकॉज रेजिस्टन्स डेव्हलप्स रॅपिडली, नॉट प्रॅक्टिकल. सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट. सो प्रिव्हेंशन मेनली क्लीन वॉटर, हँड हायजीन आणि सॅनिटेशन. ठीक आहे. आता आपण बुकमध्ये काय दिलं शिगेला रिलेटेड बघूयात. So shigellosis, infection of intestine caused by Shigella. Epidemiology, clinical feature, incubation period 1 to 7 days, usually 48 hours. Scanty feces, tenesmus, complication. Okay. These bacteria which are frequently implicated in dysentery were named after Kiyoshi Shiga, scientist who first isolated member of this genus from epidemic dysentery in Japan. Short gram-negative bacilli that are non-motile, non-sporing, non-capsulated. Non-motile आहे म्हणजे flagella नाही आहे. Fimbriae may be present. बघ हे शिगेला, डिसेंट्री, वर्डी, फ्लेक्सनेरी, सोनी. डिसेंट्री जो आहे ना तर तो शिगा टॉक्सिन प्रोड्यूस करतो. अँटीजेनिक स्ट्रक्चर बघायचं, ससेप्टिबिलिटी, क्लासिफिकेशन, पॅथोजेनिसिटी. इथं काय दिलं, शिगेलोसिस इन्फेक्शन, ऑनसेट ऑफ डिसीज मार्क्ड बाय डायरिया, डिसेंट्री, फीवर, abdominal pain. It may end with complications such as reactive arthritis, sepsis, seizure and hemolytic uremic syndrome. So in young male homosexuals, transmission is a part of the gay bowel syndrome. हे बघ important आहे. Human beings are the only natural host of Shigella. नंतर इथं बघ काय दिलं, जे टॉक्सिन जे प्रोड्यूस करतो ना तर एक्झोटॉक्सिन इज हिट लेवल प्रोटीन दॅट ॲक्ट्स ॲज अन एंटरोटॉक्सिन, न्यूरोटॉक्सिन. लॅब डायग्नोसिसमध्ये बघ. एनरिचमेंट मीडिया, सेलेनाइट F ब्रॉथ और साल्मोनेला शिगेला ब्रॉथ. कल्चर एरोब्स, फॅकल्टेटिव्ह एरोब्स. ऑप्टिमम टेम्परेचर किती लागतं, pH किती लागतं. मॅककॉन्की आगारवरती नॉन लॅक्टोज फर्मेंटिंग कॉलनीज मिळणार. DC आणि XLD वरती रेड कॉलनीज मिळणार आपल्याला. अशा XLD आगारवरती रेड कॉलनीज. जे डिसेंट्री आहे तर ते नॉन फर्मेंटिंग असतात ऑन मॅककॉन्की आगार. आयडेंटिफिकेशन कसं करायचं बघ. ट्रीटमेंट बघितली. ठीक आहे. आता आपण शिगेलोसिस बघितलं. ठीक आहे. 16-year-old boy ate पाणीपुरी made by roadside vendor. 3 days later he developed abdominal cramp with mild fever followed by increased frequency of stools with blood and mucus. He visited hospital where his stool sample was sent for microscopic examination and culture sample showed plenty of pus cell. Culture was positive for non-lactose fermenting bacteria on McConkie agar. Non-lactose fermenting. आणि पेल कॉलनीज दिसले which agglutinated with antisera for Shigella flexneri. हिने agglutination शो केलं आहे for antisera with antisera for Shigella flexneri. The boy was treated with ciprofloxacin 15 mg per kg of body weight orally twice daily for 3 days and plenty of oral fluids as supportive therapy. ठीक आहे. तर हे शिगेलोसिसबद्दल सांगते. जे शिगेला डिसेंट्री असतं ना तर ते त्याची खासियत आहे की ते नॉन फर्मेंटिंग आहे. ते वेगळं बोलते. हे लॅक्टोज फर्मेंटेशनचं सगळेच लॅक्टोज फर्मेंटिंग असतात, नॉन लॅक्टोज फर्मेंटिंग असतात. त्यामुळे त्यांचे रेड कॉलनीज दिसतात आपल्याला. सो व्हॉट इज डिसेंट्री, व्हॉट आर द वेरियस पॉझिटिव्ह एजंट्स अँड हाऊ इज द कंडिशन डायग्नोस्ड. तर शिगेलोसिस झाला. आता नेक्स्ट बघायचं आहे तर ही बॅसिलरी डिसेंट्रीमध्ये आपल्याला शिगेलामुळं झालं. आता कॅम्पॅलोबॅक्टर स्पीशीजमुळे बघायचं आता बॅसिलरी डिसेंट्री. हे जे बेरो सेल असतात ना तर ते एका माकडाच्या किडनीचे सेल आहेत. बरं,
सो कॅम्पॅलोबॅक्टेरियोसिस झाल्यानंतर PUD बघायचं, मग पटकन सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस बघायचं, फूड पॉयझनिंग बघायचं, फंगल एजंट बघायचे फूड पॉयझनिंगचे, नंतर व्हायरल गॅस्ट्रोएंटरायटिस बघायचं आणि पॅरासायटिक इन्फेक्शन ऑफ GIT बघायचं. खूप लॉंग आहे हे पॅरासायटिक इन्फेक्शन.